रिवाइज या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि होम रिवाइज या कंपनीने विद्यार्थ्यांचा अभ्यास अतिशय सोपा, आनंददायक आणि संस्मरणीय केलेला आहे. इझी टू अंडरस्टँड या मेथड्स त्यांनी वापरलेल्या आहेत. होम रिवाइज हे एक ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल ॲनिमेटेड असं सॉफ्टवेअर असून महाराष्ट्र बोर्डातील 1ली ते 12वी पर्यंत तसेच CBSE व ICSE बोर्डाचा अभ्यास ॲनिमेशनद्वारे मनोरंजन करणारे होम रिवाइजचे संचालक, ज्यांनी 12 लाखाहून अधिक विद्यार्थी आणि 10,000 शाळांना जोडण्याचा प्रयत्न केलाय, असे यंग डायनामिक योगेशजी कोरे आहेत. माझा पहिला प्रश्न योगेशजींना आहे की योगेशजी, आपला हा जो करिअरची सुरुवात कशी झाली आणि आपण एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये काम करायचं कसं ठरवलं? ॲक्च्युली एज्युकेशन इंडस्ट्री म्हणण्यापेक्षा मी सेल्सवाला जास्त आहे. त्याच्यामुळे माझा पहिला जो जॉब होता तो एज्युकेशनमध्ये होता, सेल्समध्ये होता. आणि एज्युकेशन सेल्स ह्या गोष्टीमध्ये मला खूप पहिला इंटरेस्ट होता आणि त्याच्यामुळे मी ॲक्च्युली आय एम हार्डकोर सेल्स पर्सन. पण मग मी एज्युकेशनमध्ये आलो म्हणून मग मी एज्युकेशनमध्ये कंटिन्यू केलं. पण नंतर एक गोष्ट कळायला लागली होती की एक फॅक्ट ऑफ महाराष्ट्राचं किंवा इंडियन एज्युकेशन सिस्टमचं फॅक्ट असं आहे की 100% विद्यार्थी जेव्हा 1st to 10 मध्ये जातात तेव्हा कोणत्याही शाळेत गेलो आपण, कोणत्याही क्लासमध्ये गेलो तर हे फॅक्ट वस्तुस्थिती अशी आहे वास्तू म्हणून शब्द आला, वस्तुस्थिती अशी आहे की 90% विद्यार्थी वरच्या वर्गात जातात, त्याचे टक्के कमी होतात. 5% विद्यार्थ्यांचे टक्के वाढतात आणि 5% विद्यार्थी त्याच ॲव्हरेज ग्रुपमध्ये राहतात. मग ह्या 90% विद्यार्थी वरच्या वर्गात जातात तर टक्के कमी होत आहेत, तर आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा आम्ही 2008 मध्ये अमेरिकेला गेलो होतो, 2001-2च्या सुमारास आम्ही लंडनला होतो, तेव्हा आम्ही बऱ्याच शाळांमध्ये एज्युकेशन रिसर्च केला, काही आणखी वेगवेगळ्या देशांमध्ये रिसर्च केला शाळांमधला. तेव्हा त्याची एज्युकेशन सिस्टीम थोडी वेगळी होती. आणि मग तेव्हा एक कळायला लागलं की आपण भारतामध्ये काहीतरी वेगळं केलं पाहिजे की ज्याच्यामध्ये मुलांना अभ्यासाला मागे लागायला लागतं आई बाबांच्या की अरे अभ्यास कर. पण TV, खेळ यासाठी मागे लागायला लागत नाही. मग अभ्यासामध्ये इंटरेस्टिंग तो इझी झाला पाहिजे, इंटरेस्टिंग झाला पाहिजे, एन्जॉय केला पाहिजे आणि मेमोरेबल व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये होम रिवाइज आम्ही सुरू केलेलं आहे. खूप छान योगेशजी. पण खूप वेळा काय होतं की तुमच्याशी ज्या वेळेला मी चर्चा केली आणि आता इथे तुम्ही CA नाही बसलेत ना, नाही तर व्यवसायाचा टर्नओव्हर सांगायला काही हरकत नाही ना. इतक्या कमी वयात आणि इतक्या कमी कालावधीमध्ये त्यांनी व्यवसाय म्हणजे लीनाजींच्या सोबत त्यांनी व्यवसायाच्या अनेक आलेख उंचावर ठेवले. तर मला हे विचारायचं आहे की तुम्ही सक्सेस उद्योजकांना तुम्ही आजवर मला वाटतं बऱ्याच उद्योजकांसाठी काहीतरी ॲनिमेटेड फिल्म्स बनवल्यात किंवा काय, तर आता सभागृहात काही उद्योजक सुद्धा आहेत की त्यांना जाणून घ्यायला आवडेल की बेसिकली उद्योजकांनी काय अवॉइड केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. ॲक्च्युली क्वेश्चन खूप चांगला आहे आणि आय होप की उद्योजक इकडे आहेत. या जर 2 लाईन सोडल्या तर मागचे जे उद्योजक आहेत तर स्टार्टअप असतील किंवा MSME ग्रुपमध्ये असतील, मला सांगावंसं वाटतं की म्हणजे माझं क्वालिफिकेशन मी MBA आहे, MBA मार्केटिंग. आणि ऑलवेज आमच्या कॉलेजमध्ये मी फर्स्ट सेकंड थर्डमध्ये असायचो, त्याच्यामुळे रट्टा खूप मारला होता. आणि तेव्हा एक डेफिनेशन मला सांगावीशी वाटते की डेफिनेशन ऑफ डेलिगेशन, द ॲक्टिव्हिटी विच यू हॅव बीन डुईंग फ्रॉम लास्ट 6 months, तुम्ही जे मागचे 6 महिने वर्षभर जी कामं रुटीन आणि रेग्युलर करताय ती कामं आपण डेलिगेट केली पाहिजे. आणि ही सगळी व्याख्या आम्ही लिहायचो वगैरे. त्यानंतर माझ्या गुरूंकडून एक व्याख्या शिकलो आणि त्या व्याख्येने माझं लाईफ खूप चेंज झालं. तर ती व्याख्या अशी होती की ॲज अन एंटरप्रेन्योर व्हॉट यू डेलिगेट, तुम्ही काय डेलिगेट केलं पाहिजे. तर ऑल दोज आर स्टार्टअप, all non-revenue generating activities you have to delegate and you have to focus only on revenue generating activity. म्हणजे बरेच उद्योजक असे असतात की जे उद्योजक बँकेमध्ये जातात, लोनसाठी जातात, नवीन ऑफिस घ्यायला जातात. आता आम्ही मागच्या एका वर्षामध्ये साधारणतः 20-1 कोटीची ऑफिसेस घेतली. त्याच्या आधी मी जर असतो तर मी गेलो असतो ऑफिस बघायला, सोफे बघायला, चेअर बघायला, इंटेरियर बघायला. पण ह्याच्या आधीची जेवढी आम्ही ऑफिसेस घेतली आताची, तर एकही ऑफिस मी बघायला गेलो नाही. आमचे ॲडमिन डिपार्टमेंट गेलं, त्यांनी
लीनाजी तिकडून बोलताय. मग आमचं ॲडमिन डिपार्टमेंट गेलं, त्यांनी ऑफिसेस फायनल केली, त्यांनी लँडलॉर्डशी बोलले, एक दीड 2 कोटीची आम्ही ऑफिसेस घेतली, इंटेरियर त्या लोकांनी केलं, मी फक्त ॲग्रीमेंट साईन करायला गेलो. पण मला फक्त एवढं सांगायचं की यू जस्ट हॅव टू फोकस. तुम्हाला जर कंपनी छोटी टू बिल्ड बिग कंपनी करायची असेल, इफ यू वॉन्ट टू लाईक बिल्ड अ बिग कंपनी, खरोखर मोठी कंपनी करायची असेल, तर तुम्हाला रेव्हेन्यू जनरेटिंग ॲक्टिव्हिटीवर खूप काम करावं लागेल. आणि बरेच उद्योजक सकाळी उठल्यापासून जेव्हा ऑफिसला येतात तेव्हा असे बरेच असतात की जे शटर उघडण्यापासून बंद करेपर्यंतची पण कामं करतात, आणि अशी नॉन रेव्हेन्यू जनरेटिंग ॲक्टिव्हिटी खूप करतात, पण ती सगळी स्टॉप करून यू जस्ट हॅव टू फोकस. आता आम्ही एक टार्गेट घेतलेलं आहे की आम्हाला 350 करोड करायचे 2020मध्ये. पण ते 350 करोड करण्यासाठी पॅराडाईम शिफ्टिंग करणं, म्हणजे पॅराडाईम शिफ्टिंगचा अर्थ आहे काम करणे का तरीका बदलणं. तर आम्ही ज्या काम करण्याच्या पद्धतीने काम करतोय त्याच्याने आम्हाला कळतंय की ह्याच्याने खूप मोठं होणार नाही आहे, बट वी जस्ट हॅव टू चेंज एव्हरीथिंग. आणि सकाळपासून रात्रीपर्यंत माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट असते की मी काय काय करीन, म्हणजे ॲनालिटिकल माइंड, की मी कोणत्या कोणत्या गोष्टी करीन, पण कंपनीला एक चांगलं स्टॅबिलिटी देईन, माझ्या स्टाफला स्टॅबिलिटी देईन, एव्हरीबडी लाईक आमच्या कंपनीमध्ये सगळे स्टेबल होतील. आणि आय वॉन्ट टू बिल्ड सक्सेस स्टोरीज ऑफ ऑल आंतरप्रेनर MSME. त्याच्यासाठी मी काय करू शकतो, आणि यू जस्ट हॅव टू फोकस ऑन रेव्हेन्यू जनरेटिंग ॲक्टिव्हिटीज. थँक्यू योगेशजी. मला योगेशजी, तुम्ही मगाशी उद्योजकांना सांगितलं की कुठल्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत, तसं तुम्ही तुमचा बिझनेस टर्नओव्हर मला माहिती आहे, तर टर्नओव्हर आपण त्यावेळेला चर्चा केली होती, टर्नओव्हर महत्त्वाचा की नेट प्रॉफिट, तर त्याच्यावर जरा थोडासा प्रकाश झाला. ॲक्च्युली मला असं वाटतं की दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण प्रॉफिट महत्त्वाचं आहे. कारण उद्योजकांनी बऱ्याच वेळा असं होतं की बॅलन्स शीट ॲट द एंड ऑफ इयर कळते की आपलं प्रॉफिट किती आहे. पण उद्योजकांनी आता 1 एप्रिल येणार आहे, तर त्याच्या आधीच आपले एक एस्टिमेटेड रेव्हेन्यू किती असणार आहे, एस्टिमेटेड एक्सपेन्सेस किती असणार आहे, आणि एस्टिमेटेड प्रॉफिट आपल्याला किती हवा आहे. म्हणजे एका ठिकाणी मी ऐकलं होतं की आंतरप्रेनर शुड नॉट लव्ह देअर प्रॉडक्ट बट दे लव्ह देअर प्रॉफिट. म्हणजे असं प्रत्येकासाठी नाही आहे, पण मुद्दा असा आहे की जर प्रॉफिटच मिळणार नसेल, कारण मी आता MCOA महाराष्ट्र कोचिंग क्लास ओनर असोसिएशन यांचे 70-80 कोचिंग क्लास ओनर माझ्याकडे आले होते, आणि त्यांचं एक लेक्चर होतं सेल्सवर, डायरेक्ट सेल्सची प्रोसेस. तर त्यांना मी बऱ्याच लोकांना विचारलं की त्यांना की तुमचा प्रॉफिट किती आहे, प्रॉफिट किती आहे. ते प्रॉफिट ही गोष्ट त्याच्यापैकी कोणालाच माहिती नव्हती की आम्हाला किती प्रॉफिट मिळणार आहे, एस्टिमेटेड एक्सपेन्सेस किती आहेत. मग तुम्हाला यावर्षी 6 रुपये प्रॉफिट हवा असेल आणि तुमचे 6 रुपये खर्च असतील, तर तुम्हाला 12 रुपये आणले पाहिजेत. तर ते 12 रुपये आणण्यासाठी तुमच्याकडे काय प्लॅन आहे, तुमच्याकडे प्लॅन, तसं आपल्याकडे प्लॅन ABCDEFG सगळे प्लॅन हवेत. सो मला असं वाटतं की प्रॉफिट असण्याची खूप गरज आहे, आणि रेव्हेन्यू तर व्हायलाच पाहिजे. पण प्रॉफिट ही अशी गोष्ट आहे की विच शुड बी डिसाइडेड ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर, आणि तो जर डिसाईड झाला तर मग आपण त्याच्याप्रमाणे चांगलं काम करू शकतो. आणखी एक छोटीशी कन्सेप्ट सांगायची होती मला की या उद्योजकांसाठी, एक अर्ध्या मिनिटाचीच आहे. त्या कन्सेप्टचं नाव आहे की व्हॉट गॉट यू हिअर वोंट गेट यू देअर. तुम्ही जेव्हा झिरोला होता, बिझनेस सुरू केला होता, तिथपासून तुम्ही आता ज्या ठिकाणी आला आहात, तर त्यासाठी तुमचं काही नेचर ऑफ वर्क आहे, तुमचं स्टँडर्ड वर्क आहे, तुमच्या वर्किंग हॅबिट्स आहेत, तुम्ही जे रिझल्ट येत आहेत ते रिझल्ट येत आहेत, तुमचं जे नॉलेज आहे ते नॉलेज आहे, तुमचे जे स्किल्स आहेत, तुमच्या ॲटिट्यूड आहे, तुमचा बिलीफ आहे, तुमचं बिहेवियर आहे, या सगळ्यांनी व्हॉट गॉट यू हिअर, या सगळ्यांनी तुम्ही आज इथे आलेला आहात. पण जर तुम्हाला आणखीन वर जायचं असेल तर तुम्हाला अंगरखा बदलावा लागेल. सो व्हॉट गॉट यू हिअर वोंट गेट यू देअर, म्हणजे ज्या गोष्टी करून तुम्ही आता इथे आलेला आहात त्याच गोष्टी करत राहिलात तर तुम्ही तिथे जाऊ शकत नाहीत. तर तुम्हाला तिकडे जाण्यासाठी तुम्हाला काही वेगळ्या स्ट्रॅटेजीज लागतील, वेगळी कामं करायला लागतील, वेगळं नॉलेज लागेल. सो फक्त एकच सांगावं असं वाटतं की आय स्टार्टेड फ्रॉम झिरो, आणि ते केल्यानंतर फक्त नॉलेज ही अशी एक गोष्ट आहे की ज्या नॉलेजनीच मी वर येऊ शकलो. कारण MSMEचे जगामध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीने 100 प्रॉब्लेम डिफाईन केलेले आहेत. डॅन सुलेवन हा जगातला MSMEचा खूप मोठा ट्रेनर आहे. हार्वर्ड आणि डॅन सुलेवनने सांगितलं आहे की MSMEंना माहितीच नाही आहे की त्याचे 100 प्रॉब्लेम कोणते आहेत, आणि ते 100 प्रॉब्लेम माहितीच नाही आहेत म्हणून MSME बरेच ट्रेनिंग घेत आहेत, बरेच तिकडे जात आहेत. त्यांनी पहिलं समजून घेण्याची गरज आहे की व्हॉट आर दोज 100 प्रॉब्लेम्स. ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर MSME वर जाऊ शकतील. 100 कंपन्या MSME म्हणून जन्म घेतात, त्यापैकी फक्त 1 आणि 2 कंपन्याच मोठ्या होतात, आणि बाकी 98 ते 99 कंपन्या MSME म्हणून दे बॉर्न अँड डाय ॲज MSME ओनली. सो इफ यू वॉन्ट ते 100 प्रॉब्लेम्स काय असतील तर तुम्हाला मी नंतर काहीतरी देईन कशामध्ये तरी, पण यू जस्ट हॅव टू नो की बाबा हे 100 प्रॉब्लेम्स काय आहेत, तर तुम्ही सोल्युशनवर जाऊ शकतात.
आणि ज्ञान ही अशी गोष्ट आहे, म्हणजे आय यूज टू पे 2 लाख रुपीज टू माय कन्सल्टंट फॉर 2 hours मीटिंग. आय पेड हिम 28 लाख रुपीज फॉर 14 मीटिंग्स. आणि आतापर्यंत मी 50-60 लाख रुपये खर्च केलेले ट्रेनिंग घेण्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही जितकं जास्त ट्रेनिंग घ्याल, पण कोणतेही ट्रेनिंग घेण्यापेक्षा MSMEचे पहिले प्रॉब्लेम समजून घ्या, ते 100 प्रॉब्लेम डिफाईन करा, त्याच्यावर सोल्युशनवर जा आणि मग तुम्ही ऑफकोर्स सगळेजण मोठी कंपनी होऊ शकतात. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे तुम्ही खूप छान मंत्र दिलात की खूप वेळा उद्योजकांना हेच माहीत नसतं की आपले प्रॉब्लेम्स काय आहेत, आपला वेळ कशात जातोय. आणि तुम्ही जसं डेलिगेशनमध्ये उद्योजक खूप वेळा येत नाही, तर त्यांनी प्रत्येक कामाचं डेलिगेशन केलं तर मला असं वाटतं की बीइंग बिझी इज नॉट अ बिझनेस. मला असं वाटतं डेलिगेशन इज मला वाटतं मंत्र ऑफ सक्सेस.